आज आम्हा तिघा भावंडांना आमच्या बाबांबद्दल खूप काही बोलायचं आहे, खूप काही सांगायचं आहे. मनातील संवाद व्यक्त करायचे आहेत, मनातील भावना व्यक्त करायच्या आहेत. आमचे बाबा खूप प्रेमळ, मित्र, वाटाड्या, चुकलं तर कान पकडणारे. बाबा म्हणजे आमचं जणू जीवनच. बाबांबद्दल बोलताना आम्हा तिघा भावंडांचा ऊर भरून येतो. पण आता बोलायचंच आहे तर थोडा धीर करून बोलतोय. जत तालुक्यातील छोटंसं गाव, रामगडाखाली वसलेलं, कौलारू, माळवयेची घरं. गड किल्ल्यावरून न्याहालं तर संपूर्ण गाव दिसतं. आजूबाजूची शेती दिसते आणि गड किल्ल्यावर जुनं महादेवाचं हेमाडपंथी मंदिर आहे. आजूबाजूला किल्ल्यांची पडकी तटबंदी आहे. त्या रामगडावरील भगवा झेंडा शिवाजी महाराजांचा 1 दिवसाचा विसावा अजूनही इतिहासाची साथ देत डौलानं उभा आहे. आणि त्या पावनभूमीत बाबांचा जन्म 1963 साली भिवा शिवशरण व लोभाबाई शिवशरण यांच्या पोटी किल्ले रामपूर या पवित्र स्थानी झाले. आता हे बाबांचं भाग्यच. जन्मताच 18 दारिद्र्य, काबाड कष्ट करणारे त्यांचे आई बाबा त्यांच्या डोळ्यासमोर बालपणी पाहत होते. माझ्या आजी आजोबांचे हात पकडत लहानपणाची पावलं कधी मोठी झाली हे बाबांना सुद्धा कळलं नाही. माझ्या आजी आजोबांनी माझ्या बाबांना अंगणवाडीत दाखल केलं. अंगणवाडीत मिळणारे गोड लाडू सुकडी खात बाबांचा शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. अंगणवाडीत लहान सवंगड्यांशी गट्टी, त्यांच्याबरोबर खेळणं, बागडणं, ते आनंदी बालपण बाबांचं सुरू झालं. कारण दारिद्र्य म्हणजे काय असतं हे न कळणाऱ्या बालपणी बाबांना काय माहीत, कारण बालपण ते बालपणच. बाबांची प्राथमिक शिक्षणाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मधून सुरू झाली. बाबांचा 4 ते 5 किलोमीटरचा प्रवास इथूनच सुरू झाला. हातात पाटी पेन्सिल घेऊन शाळेची सुरुवात झाली. जत या नगरीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही नगरी, ही भूमी, आणि या नगरीत बाबांनी शिक्षणाचा पताका डोक्यावर घेतला. रामपूर या गावातून बाबा अनवाणी पायी चालत जायचे. चड्डीला ठिगळं, सदरा फाटलेला, अशा अवस्थेत बाबा पायपीट करत शिक्षणासाठी ये जा करीत असत. त्यांना हळूहळू कळायला लागलं की दारिद्र्य म्हणजे काय. आपण गरीब मागास कुटुंबात जन्माला आलो आहोत, पण याची कधीच खंत न बाळगता जग जिंकण्यासाठी आपला जन्म झाला आहे हे बाबांना मनोमन वाटू लागलं. बाबांचं वय एव्हाना 7 ते 8 वर्षाचं असेल, पण म्हणावं तसं परिपक्व नव्हतंच. कारण ते वय खेळण्याचं, हसण्याचं, बागडण्याचं होतं. त्यावेळचे खेळ म्हणजे लपंडाव, विट्टी दांडू, सुरपाट्या, माकडांचा खेळ. बालपणी कसं कळणार ना, आपले आई वडील आपल्यासाठी मोलमजुरी करतात ते बाबांचं अजाणतेपणाचं बालपण होतं. बाबा जसे 5वी 6वीला गेले त्यावेळी बाबांना जग कळायला लागलं. आपली घरची गरिबी त्यांनी शिक्षणाच्या आड कधीच येऊ दिली नाही. शाळेला जाताना अनवाणी पावलं टाकत माझ्या बाबांना कधी कधी ठेच लागली असेल. माळावरून जाताना पायात बाबळीचा काटा रुतला असेल आणि रक्तही वाहून गेलं असेल. कदाचित देहभान होऊन ते विसरले सुद्धा असतील. माझ्या आजी आजोबांचा आर्थिक कोंडमारा त्यांनी जवळून पाहिला होता. माझ्या आजोबांनी माझ्या बाबांसाठी माझ्या पोराचं शरीर बलदंड व्हावं म्हणून लाकूड फोडून, दुसऱ्यांची मजुरी करून, पोटाला चिमटा मारून खारीक आणि खोबरं आणायचे. बाबा कधी कधी तरी हळवे होऊन सांगत असतात, बाबांचं मन खूप मोठं आहे. त्यांची मुले म्हणून आम्हाला खूप अभिमान आहे. आमचे मार्गदर्शक, मित्र, मितवा सारं काही आमच्यासाठी आहेत. घरात नातवंड आली, पण बाबांचा स्वभाव मात्र जसाच्या तसाच, अगदी फणसाचा घर असतो तसा. बाबा म्हणजे ग्रेट शिस्त स्वभावाचे, पण कुणाला न दुखवणारे, मन मिळावू असं व्यक्तिमत्व. असे माझे बाबा. बाबांना गावातून येणं जाणं, ती पायपीट, वादळ वारा, पावसाच्या गारपिटी हे नेहमीच झालेलं.
घरात रात्री अभ्यास करायचा म्हटलं की लाईटची व्यवस्था नाही. बाबा दिवाबत्तीवर अभ्यास करायचे. बाबांनी बाबासाहेबांची पुस्तकं खूप वाचली. त्यांना बाबासाहेब कळू लागले. मग पुढे जाऊन गावात विजेचे खांब आले, तेव्हा बाबा त्या खांबांच्या उजेडाखाली अभ्यास करू लागले. बाबा बोलता बोलता सांगून गेले होते, बाबांचं आधारवड म्हणजे त्यांचे आई बाबा, जसे आज आमच्यासाठी ते आहेत. बाबा आमच्या मागे नेहमी सावलीसारखे उभे असतात. सुखदुःखाच्या किनाऱ्यावर कुटुंबाची नौका हेलकावू देत नव्हती. वादळे आली, संकट आली, तुफान आले, बाबा मात्र त्या साऱ्यांना परतवून लावले. यशाच्या किनारी आनंदानं पोहोचले आणि हे आमच्यासाठी गौरवपूर्ण आहे. बाबांना रामपूर होऊन येणं जाणं जिकरीचं झालं तेव्हा बाबा श्री रामराव विद्यामंदिर जत इथे हायस्कूलमध्ये होते. परंतु त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोयच नव्हती. मग बाबा जत हायस्कूलच्या चौकशीसाठी गेले. जत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची सुविधा होती. बाबांची शिकण्याची धडपड बघून जत हायस्कूलचे श्रीपाद जोशी सरांनी त्यांना राहण्याची मुभा दिली आणि म्हणाले, तू जर आमच्या हॉस्टेलमध्ये आलास तर तुझ्यामुळे 4 मुलं सुधारतील. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते हेच. तसं श्रीपाद जोशी सरांनी सुद्धा बाबांचं शिक्षण प्रेम, काहीतरी करण्याची उमेद, हे सगळं काही पाहिलं असेल. आणि ते पाहणं एक चांगला शिक्षकच करू शकतो. श्री रमेश हे आमच्या उदय वसतिगृहाचे माजी विद्यार्थी. आमच्या उदय वसतिगृहामध्ये 40 वर्षापूर्वीच्या या सगळ्या आठवणी आहेत. त्यावेळेला शाळेची डेव्हलपिंग स्टेज होती, वसतिगृहाची पण डेव्हलपिंग स्टेज होती. उदय वसतिगृहात आम्ही त्यांना 2 जेवण आणि 1 सकाळचा नाश्ता देत होतो. पण तेवढ्याही मुलं संतुष्ट असायची, कारण आपण शिकलं पाहिजे आणि मोठं झालं पाहिजे अशी एक त्यांच्याकडे होती. आपण शिकून मोठं झालं पाहिजे असे एक ध्यास असलेल्या मुलात रमेश होते. त्याने आमच्या वसतिगृहात पडेल ती कामं करून आपलं शिक्षण चांगल्या तऱ्हेनं पूर्ण केलं. कधीही वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये वाद झाल्याचं मला आठवत नाही. रमेश हे स्वच्छता जपणारे विद्यार्थी होते, आज्ञाधारक विद्यार्थी होते आणि सर्व विद्यार्थ्यांच्या बरोबरीनं राहणारे विद्यार्थी होते. मला त्यांच्या काही आठवणी येतात की वसतिगृहात पहाटे देखील आम्ही काही वेळेला विद्यार्थ्यांना उठवायला जायचो, कारण त्यावेळी शालांत परीक्षेचा निकाल हा आपल्या जत केंद्राला चांगला लागला पाहिजे अशा पद्धतीची एक आम्हा सर्व शिक्षकामध्ये स्पर्धा असायची. 8वीपासूनच आम्ही अशा विद्यार्थ्यांना चांगल्या तऱ्हेनं अभ्यास करून घेत असो. त्यात सर्व विद्यार्थ्यांना पहाटे लवकर 4:30 वाजता उठवून वॉर्मअप करून पुन्हा अभ्यासाला बसवून ह्या गोष्टी घडायच्या. त्यामध्ये रमेश यांनी कधी आज्ञेचा भंग केला नाही आणि दाखवून दिलं आपणाला शिकायचं आहे. असे हे रमेश शिवशरण हे आम्हा सर्व शिक्षकांचे आवडते उदय वसतिगृहातले विद्यार्थी होते. अधीक्षकांनी देखील त्यांच्याबद्दल नेहमीच आमच्याजवळ प्रशंसा केलेली होती. आमच्याकडं शक्यतो वसतिगृहातले विद्यार्थी शाळेलाच संलग्न असायचे, पण रमेशची गोष्ट वेगळी घडली होती. तो गावातील रामराव विद्यामंदिर या शाळेमध्ये जाणार होता आणि त्याची राहण्याची सोय नसल्यामुळं आमच्या वसतिगृहात राहणार होता. त्याच्या प्रवेशाची गोष्ट मला आठवते. तो आला होता आणि त्यानं परवानगी मागितली की सर मला वसतिगृहात ठेवून घ्या, पण मी रामराव विद्यामंदिरमध्ये शिकणार आहे, तर चालेल का? तेव्हा मी त्याला परवानगी दिली होती आणि तू अवश्य राहा म्हटलं, तुझ्या जबाबदारीवर राहा, आम्ही तुला जरूर साथ देऊ. आणि त्या पद्धतीनं तो 8वी ते 10वी आमच्या उदय वसतिगृहामध्ये राहिला अशी माझी आठवण आहे. असे विद्यार्थीही असू शकतात की ज्यांच्या अडचणी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, पण त्या कुणीतरी सोडवणं असावं लागतं. मला असं वाटतं कष्ट घेणारी हे विद्यार्थीच मोठे होतात. या अडचणीतनं कष्टातून ते गेल्यामुळंच त्यांचं भविष्य बदललं आणि ते भविष्यकाळात चांगले विद्यार्थी
चांगले नागरिक आणि चांगले मिळवते नागरिक आणि घराला आणि घरच्या सगळ्या माणसांना अभिमान वाटेल असे वागणूक करणारे विद्यार्थी झालेले होते अशी माझी आठवण आहे. सरांनी केलेले सहकार्य, कृपा, आशीर्वाद आजही ते सुवर्णक्षण एखाद्या शिल्पासारखे बाबांच्या मनपटलावर कोरले आहेत. बाबांची परिस्थिती खूप हलाख्याची, त्यामुळे त्यांना शाळेत फी भरणं सुद्धा अवघड जायचं. पैसे नसायचे. अर्धपोटी उपाशी राहून 4 ते 5 किलोमीटर रोज चालत जायचे. बाबा 8वीत असताना त्यांना फी भरण्यासाठी पैसे नव्हते. तो काळ होता 1977चा आणि तिथे विष्णू केदार त्यांचा परममित्र त्यांच्या मदतीसाठी धावून आला. त्यांनी परीक्षेची फी भरण्यासाठी त्यांना पैसे दिले. विष्णू केदार यांचा टेलरिंगचा व्यवसाय होता. बाबा कधीकधी त्या फीच्या बदल्यात त्यांच्या टेलरिंगच्या व्यवसायामध्ये त्यांना मदत करायचे, जसं की काजी बटणं लावणं. आजही ते ऋण माझे बाबा विसरले नाहीत. मी ब्राह्मण गल्लीमध्ये बंकेश्वरच्या देवळामध्ये रमेश पुरोहित यांच्या घरी काम करत होतो, टेलर काम करत होतो. आणि तिथं 8वीला रमेश भूषण आले आणि सहज आमची त्यांनी गरीब मी गरीब यामध्ये रामपूरचे अनेक लोक येत होते माझ्याकडं आणि त्यांच्यात त्यांनी आले आणि ओळख झाली अशी. आणि मला त्यांचा स्वभाव फार पटला आणि आमची दोस्ती चांगलीच जमली. अगदी जीवाला जीव देण्यासारखी आमची दोस्ती झाली. बाबा आचार विचाराने घडत होते. बाबा हॉस्टेलमध्ये राहून अभ्यास करत होते. त्यांची कोणतीही तक्रार शिक्षकांपर्यंत पोहोचली नाही. वेळेचा सदुपयोग करू लागले. शाळेच्या जीवनात बाबांनी कधीही भांडण, मारामारी असं काहीच केलं नाही. त्यामुळे हॉस्टेलमधील इतर मुलंही बाबांचा आदर्श घेऊन अहोरात्र अभ्यास करू लागले. त्यावेळची 10वी म्हणजे सर्व विद्यार्थ्यांची जीवनाची शिदोरीच होती. बाबा 10वीला होते. बाबा फक्त आणि फक्त अभ्यास करायचे, कारण बाबांना यश मिळवायचं होतं. मनाशी खूणगाठ बांधून प्रतिकूल परिस्थितीत काळजाचा थरकाप उडावा आणि हृदयाची स्पंदनं आनंदाने नाचावीत. आईबाबांचा ऊर अभिमानानं भरून यावा, भावंडाने जल्लोष करावा, असं घवघवीत यश बाबांनी 1979-1980ला 10वीला 75% गुण मिळवून SRVMमध्ये 5वी रँक मिळवली. त्यावेळी बाबांनी आनंदाने गावभर पेढे वाटले. आजी आजोबांना जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. त्या दिवशी आपण एक उत्सव साजरा करतोय असं साऱ्या घरातल्यांना वाटत होतं. बाबांना यशाचं आनंद अश्रू लपवता आले नाहीत. ज्ञान मंदिरातून ज्ञानाचा वसा बाबांनी उराशी बाळगून जगाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न ते करत होते. 10वी झाल्यानंतर तेली सरांनी त्यांना बोलावून बहुमोल असा यशाचा कानमंत्र दिला. बाबांना त्यांनी सांगितलं की तू इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी सांगली इथे वालचंद कॉलेजमध्ये ॲडमिशन घे. मग काय, बाबांनी कोणताच विचार न करता सरळ सांगली गाठली. बाबांना वालचंद कॉलेजमध्ये 1981 साली प्रवेशही मिळाला. बाबांचा हा प्रवास त्यांना कुठेतरी सुखकर वाटू लागला. आशेची किरणं स्वप्नवत दिसू लागली. भविष्याचा वेध बाबांना सांगली शहरामध्ये खुणावत होता. तालुक्याची शाळा आणि शहरामधील कॉलेज जमीन आसमानाचा फरक होता. बाबांनी त्या शहरातील वातावरण बघून स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केला. बाबांचं शिक्षण बघता बघता संपलं. कालांतराने त्यांचा रिझल्टही लागला. ते वर्ष होतं 1983 सालाचं. मी आणखीन रमेशराव शिवशरण, आम्ही ह्याच कॉलेजमध्ये 1980 साली डिप्लोमा इलेक्ट्रिकलला ॲडमिशन घेतलं आणि ह्याच कॉलेजमध्ये बरेच दंगामस्ती करत डिप्लोमाचा सगळा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर खरं आम्ही एकत्र आलो आणि एकत्र अजूनसुद्धा जगतोय एकमेकांच्या बरोबर आणि आता एकमेकांशिवाय जगूच शकत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आम्ही जेव्हा जेव्हा एकत्र येतो एखाद्याच्या मुलाच्या लग्नात किंवा बारशात किंवा एखाद्या कार्यक्रमात किंवा एखाद्याचं रिटायरमेंटमध्ये जेव्हा एकत्र येतो तेव्हा जी धमाल घालतो आम्ही ते अजून खूप घालतो. आणि रमेशरावांच्याबद्दल बोलायचं तर त्यांच्या म्हणजे आमच्या वहिनींचं पहिलं गाणं होतं प्रीतीचं झुळझुळ पाणी. हे गाणं हे दोघंजण पुन्हा म्हटले होते. त्यानंतर ते दोघंही एकदम
गाण्यामध्ये एकदम एक्सपर्ट झालेले आहेत आणि आता त्यांचं दोघांचं पण गाणं एकदम सुंदर झालेलं आहे. जुनं सुंदर म्हणतात आणि आता आम्हाला भीती वाटायला लागली की ते चांगले गायक होणार. तर आम्हाला सोडून जाणार काय कुठंतरी लांब गायक होऊन असं लांब लांब जातील का काय अशी भीती वाटायला लागली. मग ते काय म्हणतात ते अभिनेता कसा असतो सेलिब्रिटी होतात काय काय असं वाटायला लागले. इतकं त्यांचं गाणं चांगलं झालेलं आहे दोघांचं पण. दोघंही गातात. आम्हाला बरं वाटतं आहे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त आम्ही त्यांचं गाणं ऐकतो आहे. जेव्हा पहिलं गाणं ऐकलं तर प्रीतीच झुळझुळपाणी आणि आता परवा नंदूंच्या कार्यक्रमात पण गाणं ऐकलं. ते त्यांची जी हे झालेली आहे सुराची जी मैफल व्यवस्थित बसलेली आहेत, गळ्यात सूर बसलेले आहेत दोघांच्या पण, ते खूप चांगले झालेले आहेत. असंच त्यांच्या पुढं होते. त्यांच्या पुढं चांगले चांगले गाणे ते म्हणू देत. त्यांच्या गाण्यामध्ये आणखीन गोडवा येऊ दे असं मी विनंती करतो देवाला. तसेच यापुढं पण शिवशरण साहेबांना आता रिटायरमेंट झाल्यानंतर गायक शिवशरण म्हणून सुद्धा ते उद्यास यावेत ही सुद्धा माझी देवाच्या ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आता काय का म्हणायचं काय नाही शिवशरण काय आता गाणं म्हणायचं फक्त मस्तपैकी आम्हाला जेव्हा एकत्र येऊ तेव्हा आम्हाला फक्त चांगलं गाणं म्हणायचं दोघांनी म्हणून बस, बाकी काय करायचं नाही. आता बाकी सगळं सोडून टाकायचं काय आणि आम्हाला गाणं म्हणून दाखवा बस. आता काय करायचं नाही काय नाही, एकत्र यायचं, दंगा करायचं, मस्ती करायची. आपण कशी नेहमी मस्ती करतो तशी मस्ती करायची आणि याच्यापुढं आपल्या रिटायरमेंटच्या लाईफला माझी शुभेच्छा आहेत. धन्यवाद. बाबांनी आजपर्यंत घेतलेल्या कष्टाचं जिद्दीचं फळ मिळालेलं होतंच, पण बाबा यशाला कधीच हुरळून गेले नाहीत बरं का. त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच राहिले. बाबा त्यानंतर एके दिवशी सुन्नपणे विचार करत बसलेले होते. आपण काय करावं त्यांना सुचतच नव्हतं. पण बाबासाहेबांचे विचार त्यांच्या मनात घोळत होते आणि तितक्यात त्यांचं एक वाक्य आठवलं, खेड्याकडून शहराकडे चला. बाबांचं मन अस्वस्थ झालं. बाबांनी घरात सांगितले की मी मुंबईला जाणार आहे. घरातल्या लोकांना कळेनासं झालं, पण नाही म्हणता म्हणता बाबांना परवानगी शेवटी मिळालीच. बाबा आपली बॅग घेऊन गावातून निघू लागले. भोवतालचा परिसर बाबांना जणू निरोपच देत होता आणि बाबांनी मुंबईचा प्रवास धरला. मुंबईच्या मायानगरीमध्ये आपलं काहीतरी भलं होईल या आशेने बाबा नोकरीसाठी वन भटकू लागले आणि यशाचा दरवाजा शेवटी उघडला. 21व्या वर्षी HPCL कंपनीत इंजिनियर या पदावर बाबा रुजू झाले. HPCL कंपनीत त्यांना चांगले सहकारी मिळाले. बाबांचा यशाचा आलेख वाढतच गेला. जीवाभावाची माणसं आयुष्यात मिळाली तर आणखी कसलं वैभव हवं. बाबांना सर्व काही मिळालेलं होतं. या जगात येण्याचा अधिकार ज्यांनी दिला त्यांना वाऱ्यानशी कसं सोडावं हे त्यांना रुचलं नाही. मग बाबांनी संपूर्ण कुटुंबांची जबाबदारी वयाच्या 21व्या वर्षी घेतली. बाबांनी वयाच्या 28व्या वर्षी माझ्या आईशी 3 डिसेंबर 1989 रोजी लग्न केलं. सुखविलासात रममान होत असताना सुखाचा संसार, सौभाग्याचं लेणं माझी आई जगत असताना बाबांना मात्र नेहमी सहकार्य केलं. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. घराचं घरपण माझ्या आईने सांभाळलं. तसं छत्रसावली मात्र बाबांनी धरली. आम्हा 3 बहीण भावंडांचा जन्म झाला. आई बाबांच्या छत्रछायेखाली आम्ही आज्ञाधारकपणे जगत आहोत. बाबांनी नोकरीची सुरुवात मुंबईमधून HPCL कंपनीमधून केली. तब्बल 38 वर्ष एकाच ठिकाणी राहून आपल्या कंपनीसाठी बहुमूल्य असं योगदान दिलं. बाबांच्या स्टाफने बाबा सेवानिवृत्त होत असताना आपल्या कुटुंबातील सदस्य आपल्यापासून विभक्त होत आहेत याचं दुःख या क्षणी सर्वांना होत आहे. कारण HPCL कंपनी म्हणजेच बाबांचं दुसरं कुटुंबच होतं. त्यांच्यापासून दुरावताना बाबांना तेवढंच दुःखही झालं. बाबांच्या सहवासात आलेले मित्र, कर्मचारी, स्टाफ, त्यांचे कुटुंबीय, ज्ञात अज्ञात लोकांनी नकळत सहकार्य केल्याबद्दल बाबांच्याकडून मनपूर्वक सर्वांना आभार. आमचे बाबा. नमस्कार शिवशरण साहेब. सर्वप्रथम शिवशरण साहेबांना रिटायरमेंट नंतरच्या आयुष्याकरता माझ्यातर्फे व फॅमिलीतर्फे खूप खूप शुभेच्छा. शिवासाहेब एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, ॲज ए बॉस, ॲज ए मॅनेजर
लूप मेंटेनन्समध्ये 7 ते 8 वर्ष त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. खरोखरच आमच्या आयुष्यातला तो एक सुवर्ण काळ होता. ती 7 ते 8 वर्ष HPCL सर्व्हिसमधली कशी निघून गेली हे मला कळले सुद्धा नाही. तर असे हे मिलिटरी मनमिळावू स्वभावाचे, समोरच्या व्यक्तीला आपलेसे करणारे, आयुष्यात बरेचसे चढ उतार पाहिलेले माझे बॉस उद्यापासून रिटायर होणार याबद्दल मला थोडेसे दुःखही आहे व आनंदही आहे. पण साहेब, तुमच्यातला एक गुण मी माझ्या हृदयात कोरला आहे, तो म्हणजे शांत स्वभावाने कुणालाही आपलेसे करून घेणारा. अशा या माझ्या आवडत्या साहेबांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य सुख समाधानाचे, आनंदाचे, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांची तब्येत शेवटच्या श्वासापर्यंत हेल्थी आणि वेल्थी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व त्यांना किशोर कुमारच्या या 2 ओळी समर्पित करतो. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, चलते चलते. शिवशरण और मैं एक ही साथ HPCL में ज्वाइंट हुए थे और हम कॉलोनी में एक दूसरे के पड़ोसी भी थे. मेरा सबसे पहला HPCL में फ्रेंड शिवशरण ही था और HPCL में शिवशरण ने मेरा बहुत ही साथ दिया है. एक भाई के जैसा उसने मेरा साथ दिया है. आज भी हम लोग एक दूसरे को भाई ही पुकारते हैं. वो मेरे को भाई पुकारता है, मैं उसको भाई पुकारता हूँ. शिवशरण जो है वो बहुत ही लविंग पर्सनालिटी है, डिसिप्लिन्ड है, हार्ड वर्किंग है, रिलायबल है और बहुत ही जील और डेडिकेशन के साथ काम करने वाला पर्सन है. हम लोग शिफ्ट में एक ही साथ काम करते थे, 3 शिफ्ट में. उस वक्त शिफ्ट का एक रूल था कि जो भी शिफ्ट में आता है उसको कंट्रोल रूम में जाके रिफाइनरी में RSM जो रिफाइनरी शिफ्ट इंचार्ज रहता है, रिफाइनरी शिफ्ट मैनेजर को मुंह दिखाई करना पड़ता था. तो हम लोग जब भी शिफ्ट में रहते थे, मैं और शिवशरण जैसे ही कंट्रोल रूम में जाते थे तो वहां पहले से ही लोग चिल्लाते थे कि अरे राज राम रहीम की जोड़ी है, आज तो HPCL का सारा काम हो जाएगा. कंपनी में हमारा नाम राम रहीम ही रखा था. एक वाकया है हमारा कि हम लोग कंपनी ने एक बार हमको रिलायबिलिटी टीम सेलेक्ट करके विशाखापट्टनम भेजा था. तो हम लोग एयरपोर्ट पे पहुंचे और हम लोग एक दूसरे की बातों में इतने कभी कभी गुम हो जाते थे कि हमको ख्याल भी नहीं रहता था कि क्या वक्त हो गया है. तो हम लोग एयरपोर्ट पे तो बहुत जल्दी पहुंचे थे, लेकिन अचानक उसको बोला मैंने कि भाई ये कॉफी पी लेते हैं हम लोग. तो हम लोग कॉफी पीते पीते बात करते बैठ गए और इतने एक दूसरे के बात में मगन हो गए, इतने गुम हो गए एक दूसरे के बातों में कि हमारा प्लेन भी छूट गया. पता ही नहीं चला कब प्लेन छूट गया. बाद में जब वहां पहुंचे तो बोले अभी तो लॉक हो गया, अभी आप लोग जा नहीं सकते. शिवशरण की एक खास स्पेशलिटी है कि वो बहुत ही लविंग पर्सनालिटी है और केयरिंग पर्सनालिटी है. गांव में जब भी कोई बीमार होता है या उसके मोहल्ले में कोई बड़ा कोई बीमार हो जाता है या कैंसर पेशेंट है या और दूसरी कोई बड़ी बीमारी से कोई व्यक्ति अगर सफ़र करता है तो इसका दिल बहुत ही नरम है. वो उसको गांव से पूरा बॉम्बे तक लेके आता है, पूरा उसका खर्च करता है और उसके बाद में उसको वापस उसके घर तक पहुंचा भी देता है. आज मेरा दोस्त HPCL से रिटायर्ड हो गया है, मगर मेरे दिल में हमेशा मरते दम तक रहेगा. मैं उसको कभी भूलूंगा नहीं. वो मेरा रियल भाई है. Good evening. I am Dhananjay Yadav. I am a friend of Mr. Ramesh Shivsharan. I work along with him in Hindustan Petroleum Refinery, Maul, Mumbai. Mr. Ramesh Shivsharan is an electrical engineer and work along with me in electrical maintenance department for 30 years. I want to share my experience working with him. He is an intelligent and hardworking man. He did all job efficiently and with dedication. Because of his down-to-earth nature,
smiling face, and excellent job efficiency. He was admired and adored by his colleagues. He helped me in many of my problems I had to face in my life. He had now retired from HPCL in the month of June. I wish him a happy and prosperous retired life. Thank you. त्याच्या अगोदर त्यांचा आमचा एवढा परिचय विशेष म्हणजे परिचय नव्हताच. त्यामुळं ती व्यक्ती कशी आहे किंवा काय आहे याविषयी आम्ही अनिबिज्ञ होतो सर्व. थोड्याच दिवसामध्ये त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळं आमची आणि त्यांची बऱ्यापैकी मैत्री झाली. साधारणपणे त्यांच्याबरोबर 6 वर्षे काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. त्या दरम्यान त्यांच्या स्वभावाचे एक एक पैलू उलगडत गेले. त्यांना कामासोबत वैयक्तिक समस्या जाणून घेणे, सामाजिक कार्यामध्ये पण आपले योगदान देणे याविषयी ते नेहमी तत्पर असायचे. साधारणपणे 6 वर्षाच्या कालावधीनंतर त्यांची बदली झाली. ते फ्युएल्स रिफायनरीमध्ये गेले. तिथेही त्यांनी आपल्या कामाचा विशेष ठसा उमटवला आणि त्यानंतर 2 वर्षांनी ते सेवानिवृत्त झालेले आहेत. त्या 8 वर्षा कालावधीमध्ये ते आमच्याकडे सिनियर इंजिनियर म्हणून आले होते. ते सिनियर मॅनेजर म्हणून आज सेवानिवृत्त झालेले आहेत. तर अशा या शिवशरण कुटुंबाला शिवशरण पूर्णवेळ मिळालेले आहेत आता आणि त्यांची सेकंड इनिंग चालू झालेली आहे. तर या सेकंड इनिंगसाठी मी माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबियातर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि सेकंड इनिंगसुद्धा त्यांची भरभराटीची सुख समृद्धीची जावं अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आमच्या वालचंद कॉलेज मित्र परिवारातील एक माझा जिवलग मित्र रमेश शिवसर, एक प्रसन्न व चिरतारुण्य व्यक्तिमत्व. प्रतिकूल परिस्थितीत सांगली जिल्ह्यातील जत या दुष्काळी व ग्रामीण भागातून येऊन त्यांनी वालचंद कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. कोणतीही चांगली उपमा द्यावी व ती त्यांना सपलत बसावी असे माझ्या आयुष्यातील सच्च्या मित्रापैकी एक मित्र म्हणजे रमेश. मित्रपरिवारातील मित्रांच्या मुलांच्या लग्नामध्ये रमेश हजर राहणारच. मला पण रमेशच्या फॅमिलीसोबत व मी माझी फॅमिलीसोबत बऱ्याच लग्नाला हजर राहण्याचा योग आला. रमेशचे कुटुंब पण दिलदार, प्रेमळ व समजूतदार आहे. रमेशला जे फॅमिलीने सहकार्य केलेले आहे, सदैव पाठीशी खंबीर राहिलेले आहेत, त्या तुझ्या फॅमिलीला पण सलाम व त्यांचे आरोग्य चांगले राहू दे. तुझे सेवानिवृत्तीनंतर आयुष्य सप्तस्वरासारखे सुरेल राहू दे व तुझ्या पूर्ण फॅमिलीला आमच्या निकम परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. रमेशजी शिवशरण यांच्याशी माझा साधारण 25 वर्षाचा परिचय आहे. आम्ही एकाच कंपनीत काम करत असल्याने ऑफिशियल इंटरॅक्शन अतिशय कॉमन आणि रेग्युलर होते. साहेबांनी आपल्या 30 ते 35 वर्षाच्या कारकिर्दीत अगदी मनापासून कंपनीची सेवा केली आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्यामुळे त्यांना कंपनीच्या इलेक्ट्रिकल नेटवर्कची काटेकोर माहिती आहे आणि आपल्या एज्युकेशन आणि एक्सपिरियन्समुळे त्यांनी कंपनीच्या ग्रोथ आणि प्रॉफिटेबिलिटीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. साहेबांचा स्वभाव अतिशय मृदू, मितभाषी, परंतु जो कोणी संपर्कात येईल त्याला कम्फर्टेबल करणारा आहे. म्हणूनच त्यांच्या ऑफिस आणि पर्सनल लाईफमध्ये मित्रमंडळींचा मोठा गोतावळा आहे. मी सुद्धा त्यांचा एक ऑफिस कलीग आणि मित्र आहे. आपल्या आयुष्यात त्यांनी एक्सेप्शनल सोशल वर्क केले आहे. त्यांनी त्यांच्या मूळ गावातल्या लोकांना जास्तीत जास्त मदत केली आहे. मला आठवतं त्यांनी आपल्या गावातल्या एका कॅन्सर पेशंट मित्राला कशी मदत केली. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांचा मुंबईमधला हॉस्पिटलचा सगळा खर्च त्यांनी केला. त्यांचा राहण्याचा खर्च त्यांनी केला. कधीही वेळ, पैसा आणि ऑफिसच्या सुट्ट्या यांची त्यांनी त्यावेळेस पर्वा केली नाही. असे म्हणतात की चांगल्या माणसाच्या आयुष्यात चांगल्याच गोष्टी घडतात. साहेबांच्या पाठीशी त्यांना सदैव सपोर्ट करणारा
आनंदी आणि प्रेमळ परिवार आहे. नवीन बाळाच्या आगमनाने त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. म्युझिक आणि सिंगिंग ही साहेबांची रिअल हॉबी आहे. साहेब आणि मॅडम खूप चांगले गायक आहेत. त्यांनी मला सुद्धा म्युझिक शिकायला मोटिवेट केले, त्यासाठी मी त्यांचा सदैव ऋणी आहे. त्यांच्या हॅपी आणि फुलफिलिंग पोस्ट रिटायर्ड लाईफसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील जीवन त्यांना व त्यांच्या परिवाराला आरोग्य आणि भरभराटीचे जावो अशी प्रार्थना करतो. नमस्कार.